हॅलो, मी माझी सखी. पुरणपोळ्या म्हटलं का डोक्याला थोडं टेन्शनच येतं ना. पण टेन्शन घेण्याची काही गरज नाही आहे. कारण जर अशा साध्या सोप्या पद्धतीने जर आपण पुरणपोळ्या केल्या ना, तर आपल्या पुरणपोळ्या झटपट होतात आणि कुठल्याही प्रकारचं आपल्याला टेन्शन येत नाही आहे. एकदम इझी स्टेप आहेत. अशा पद्धतीने तुम्ही जर पुरणपोळ्या केलात ना, तर झटपट आपल्या पुरणपोळ्या होतात. पुरणपोळीसाठी मी काय केलेलं आहे, ती मी गूळ घेतलं आहे आणि 1 वाटी मी चणा डाळ घेतलेली आहे. आता चणा डाळ मी काय केलेली आहे, स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे. ती आता मी 4 तास अशीच पाण्यात भिजत घालून ठेवणार आहे. 4 तास आपण डाळ भिजत घातलेली होती. आता आपण ती कुकरला लावून घेऊया. पाण्यासहित मी कुकरला टाकते. मी कुकरला टाकून घेतलेली आहे. 1 वाटी चणा डाळ, तर मी त्याच्यासाठी 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे शिजवण्यासाठी. आता त्याच्यामध्ये थोडीशी मी हळद टाकते आणि थोडं ह्याला 3 ते 4 शिट्या देऊन घेते. ही छान 4 शिट्यांमध्ये शिजलेली पण आहे. आता मी काय करते, चाळणीत काढून घेतलेली आहे. आता डाळीमध्ये जे एक्स्ट्रा पाणी आहे ते निथळून टाकूया. गॅसवर कढई गरम करायला ठेवले. आता ही जी डाळ आहे ती मी कढईमध्ये टाकून घेते आणि गूळ असे दोन्ही मिक्स करून मी आता छान शिजवून घेणार आहे. छान असं हे गूळ पण मेल्ट झालेलं आहे. मी गॅस बंद करते आणि हे 10 मिनिटं मी थंड व्हायला ठेवते. असं हे थंड झालेलं आहे. थंड झाल्यानंतर हे छान असं घट्ट पण झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे. मिक्सरला छान मी असं बारीक करून घेतलेले आहे डाळ. थोडं पण डाळीचं असं कण राहिलेले नाही आहेत. एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे. पण आता आपल्याला काय करायचे, पोळ्या करायच्या, त्यामुळे एवढं असं पातळ असून चालणार नाही सारण. म्हणून काय करायचं, पुन्हा एकदा आपल्याला कढईमध्ये हे सारण टाकून थोडं घट्ट करून घ्यायचं आहे. कढईमध्ये मी पुरण काढून घेतलेलं आहे. आता मी थोडंसं तूप टाकते. असं आपलं पुरण पण घट्ट झालेलं आहे. पुरण आपलं परफेक्ट झालं आहे बघण्यासाठी आपल्याला काय करायचं, हे जे चमचा आहे तो असा बरोबर पुरणमध्ये सरळ उभा राहिला तर समजायचं की आपलं हे पुरण परफेक्ट झालेलं आहे. छान असं मी पुरणचे गोळे करून घेतलेले आहेत. इकडे मी चपातीचं पीठ भिजवलेलंच होतं. छान अशी पोळी मी आता शेकवून घेते. तूप टाकून घेऊया त्याच्यावरून आपण. हो, रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर